इंदू, जाताना आपण दाराला कुलूप लावलं होतं ना? काय झालं अंजुची आई? चोरीचा प्रकार नाहीये हा. कुणी काही बघितलं का? आमच्या तरी काय नजरेला पडलेलं नाही. येताना जाताना तर कोणीच दिसलं नाही. कोणी केलं असलं बरं हे? तर काय, आमच्या गावात या आधी असं कधीच झालं नाही. आज नुसतं सामान फेकलंय ते तुम्हाला घावलं असलच. तुमची पोरगी गावात अशी शानपणा गाजवत राहिली तर तिला अशा जागी फेकू बाप जनावर घावणार नाही. काय वाईट पंगाळ व्हायच्या आधी गाव सोडा. काय झालंय? घर फोडलं यांचं. अरे देवा, चोरट्यानं कुणाला मारलं नाही ना? व चोरट्यान नाही, गावातल्याच कोणाचं तरी काम आहे. तुम्हाला विचारलंय? त्या चौकशा आम्ही आलोय ना? आता आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. तुम्ही निघा निघा. कोणत्या कैदेशाने हे समज केलं असं? हे सामान असं बाहेर फेकून देताना हात झडलं कसं नाही त्याच? तुम्ही रडू नका. तुमची कुणाबरोबर भांडणं बिंडणं नाहीत ना? नाही हो, पण अंजलीचं गावात शिकवणं कोणाला तरी आवडत नाही बहुतेक. अरे देवा, म्हणजे ही भानगड आहे होय? अहो, मग तर तुम्हाला लय काळजी घ्यायला पाहिजे. म्हणजे 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. गावात एक अशीच चांगली मास्तरीण होती. तिचं बी सामान असंच रस्त्यावर फेकून दिलत. आणि महिन्याभरात ती अशी काय गायब झाली की परत कधी सापडलीच नाही बघा. पोलीस हुडकून हुडकून दमलं, पण नख बी नाही गावलं तिचं. आता ते तरी काय करणार म्हणा. हे गाव वरवरनं चांगलं दिसतंय खरं, पण राक्षसाच्या काळजाची माणसं आहेत या गावात. काय करत्याल नेम नाही त्यांचा. तुम्ही बाहेरच्या गावावरनं आलायचा म्हणून असं समज घडलं असावं बघा. आता लवकरात लवकर बदलीचं काय ते बघा. तुम्हाला काय मदत लागली तर सांगा आम्हाला. चला आपण हे सामान उचलून. नको नको, आम्ही आवरतो. थँक्स.
बर, पण काय लागलं तर न लाजता सांगा हा. ये बघ, काय कळतंय का? मला बी काय कळना झालंय. पोरांना विचारणं चुकीचं आहे. बरकतला वाचता येत नाही, मला बी वाचता येत नाही. मग करायचं तरी काय आहे? थांब, तुला मी काढून दावतो, मग तुला समजतंय का ते मला सांग. हा, साहेबराव, आता मला सांग, काय कळतोय का याचा अर्थ? हा, हे समजा बघून माझी बी तुझ्यासारखीच बोलती बंद झाली होती बघ. मला एक शाळा पटत नव्हती आणि तू बी शिकायचं सोडून फिरत बसलास माझ्या बरोबर. राडानिया, आज शिकला असता तर मला ही डायरी वाचून दावली असतीस का नाही? अरे अंजलीबाईंनी सांगितलंय की डायरी वाचल्यावर समज कळेल. म्हणजे डोळं बंद केल्यावर ते का दिसतात, मी लगीन कुणा संग करायचं. आणि हा, की समधी कोडं त्यांनी याद सोडवल्यात. डायरी काय वाचते आहे ना. हा, पण कुणाकडनं तरी डायरी वाचून घ्यायला पाहिजे. पण तुला येत नाही, मला बी येत नाही वाचता, त्या बरकतला बी येत नाही आणि गोदक्काला बी नाही. कोण राहिलं बरं? हा, वहिनी, वहिनीला देऊ काय वाचायला? अजिबात नाही. असं करू नकोस राणा. अरे एवढ्या विश्वासानं त्याने डायरी दिली. अंजलीचं त्यात काय महत्वाचं? खाजगी लिहिलेलं असेल तर? अगं, असं असतं तर त्यांनी मला दिली असती का वाचायला? अरे तुला डायरी दिल्या म्हणजे ती तुला आपलं समजत्या. तू महत्वाचा आहेस तिच्यासाठी. हा, खास दोस्त आहे मी त्यांचा. ही डायरी तुम्हा दोघांची खाजगी गोष्ट आहे. तेव्हा कुणाच्या हातात पडू देऊ नगस. काय डायरी तसं काय खाजगी असणार आहे? ताई साहेबांना खबर द्यायला पाहिजे. अहो, मी काय म्हणते, ज्या क्षणी अंजली परत येईल ना, त्या क्षणी हे गाव सोडून जाऊया आपण. ज्या ठिकाणी अंजलीच्या जीवाला धोका आहे तिथं एक क्षणभर देखील थांबणार नाही मी. तुम्ही बदलीचा अर्ज द्या, नाही झाली ना तर नोकरी सोडा, वाटेल ते करावं, पण आता इथे राहायचं नाही आपण. इंदू, मलाही कळतात गो गोष्टी, पण अगोदर अंजली तरी येऊ दे, बघूया तरी तिचं मत काय. तिचं म्हणणं काय वाटेल ते असेल, पण आता मी तिला इथं थांबून देणार नाही. आताच्या आता तिला फोन लावा आणि काय झालंय ते सगळं सांगा तिला. आपण उद्याच हे घर सोडतोय. इंदू, शांत हो, शांत हो. अहो, एवढं सगळं होऊ नये, शांत कशी राहू मी? अहो, काहीतरी करावं तुम्ही, करा. मी तोच विचार करतोय. आपण राणाजींना सांगूया का? मागच्या वेळी त्यांनीच तर मदत केली होती आपल्याला. अजिबात नको. राणाजी चिडले तर काय करतात हे मागच्या वेळेला चांगलं पाहिलंय आपण. अहो, किती मारलं होतं त्या माणसाला त्यांनी. या वेळेला परत तसं काही केलं ना तर सगळे गाववाले डूब धरतील आपल्यावर. आणि राणाजी काही आपल्यासोबत 24 तास असत नाहीत. त्यापेक्षा आपण हे गाव सोडलेलं केव्हाही चांगलं, कळलं ना?
इंदू थोडं थांब ग. अंजलीचा एवढा सेमिनार पार पडू दे. आता तिला कसलं टेन्शन द्यायला नको आपण. तुम्ही आणि अंजली टेन्शन दिलंय का नाही आम्ही त्यांना. रातभर डोळ्याला डोळा लागणार नाही बघ त्यांचा. अजून अजून सांगा की मज्जा. तुझ्या मास्तरनीचं समजा सामान असं रस्त्यावर हिसकटल्यालं आणि तिच्या आईच्या डोळ्यात गंगा जमना असं सांगण्यात मजा नाही का चंदे. तू तू स्वतःच्या डोळ्यानं बघायला पाहिजे होतस. तुम्ही मला घेऊन बी गेला नाही सा. पर काय का असं ना तुमचं डोसक एक नंबर आहे बघा. हा फक्त मागच्या सारखं तुमचं अंगलट येऊनही म्हणजे झालं. ए शुभ शुभ बोल की नाट लावे. असू दे असू दे. कावळ्याच्या सापाने गाय मरत नसती. आव गाय कसली तुम्ही वागीन हायसा वागीन. हे काय सांगायला पाहिजे होय. चंदे तू बघ या टायमाला आम्ही असा डाव खेळलाय. ते पाटक गरट गावातनं 2 दिवसात नाही उठलं तर नाव बदल. कोण आहे आम्ही. हा वाघीण. शिकार करणं हे आमच्या रक्तातच आहे माहितीये ना. व्हाय ताईसाहेब हा एक महत्वाची बातमी आहे बघा. अगं मग सांग की का नारळ फुटायची वाट बघतेस. त्या रानादाकडं मास्तरडीची कसली तरी डायरी आहे आणि ती डायरी तुमच्या हातात अजिबात पडू द्यायची नाही असं सांगत होती गोदाका मगाशी रानदाला. कसली डायरी ग. अहो त्यांचा काहीतरी खासगी मामला आहे म्हणे आणि ते मास्तरडीनं रानदाला डायरी दिली वाचाय. रानदाला वाचाय येणं झाल्या. यो अडाणी तो काय ढेकळं वाचणार आहे होय. पण आम्ही वाचू की. चंदे आता हे काम तरी नीट करा. ताईसाहेब म्या लई इमानी आहे. तुम्ही फक्त काम सांगा. जीव गेला तरी बी पुरा करणार बघा म्या. ती डायरी चोरायची आणि आमच्याकडे आणून द्यायची. अहो पर रानदाला कळलं तर माझी मुंडी पिरगाळतील की ते. तू तुझ्या इमानदारीवर एवढं साधं काम सांगितलंय ते जमाना झालंय होय. आमच्या डोक्यात होतं 2-4 साड्या तुला द्यायचं. जाऊ दे का उपयोग नाही आता. अव असं कसं ताईसाहेब. तुम्ही कधी काय सांगितलं आणि मी कधी केलं नाही असं झालंय काय. तुम्ही आता फक्त बघा मी आ डायरी आणूनच धावते. लाग कामाला. तवर आम्ही या म्हातारीच्या मुसक्या कशा आवळायच्या ते बघतो. थोरल्या सुनाच्या स्वप्नाचं असंच तुकडं होणार आहे.
करायचा का अंजलीबाईंना फोन? सारखं सारखं फोन करणं बरं दिसणार नाही. त्यांच्या कामात खोळंबा. पण त्याच म्हणल्या पाहिजे तेव्हा करा फोन. हॅलो. हॅलो राणाजी, सॉरी मी तुमची झोपमोड केली का? आत्ता डोक्यात तुमचाच विचारानं. आज आमच्या सेमिनारचा पहिला दिवस होता ना, मग त्यात काय काय झालं हे मला तुम्हाला सांगावंसं वाटलं. सांगू का? आज आमच्या सेमिनारचा पहिला दिवस होता. इतका छान झाला माहितीये. इथे इतक्या मोठमोठ्या व्यक्ती आल्यात. त्यांचे विचार, त्यांची शिक्षण क्षेत्रातली प्रगती आणि त्यांचं सगळंच ऐकून इतकं छान वाटलं मला. ज्ञान रचनावादावर तर इतकं सुंदर लेक्चर झालं ना, तुम्ही काही विचारूच नका. तुम्हाला माहितीये जगभरात टीचिंगच्या 300हून अधिक मेथड आहेत आणि या सॉरी तुम्हाला कंटाळा आलाय का हे सगळं ऐकायचा? नाही नाही, मी समजू शकते. बाकी समजा ठीक नव? हो हो, एकदम व्यवस्थित. तुमचं? मी बी एकदम मस्त. राणाजी, तुम्हाला कोण दिसलं डोळ्यासमोर ते कळलं का तुम्हाला? आणि डायरी? नाही, कळलंच की. म्हणजे कसं ते. बघा, मी सारखी सारखी आठवण नाही करून देणार आहे तुम्हाला. नाही नाही, ते कळलं की सांगतो लगेच. सगळे बोलवायला आलेत मला. जेवायला जायचंय. बोलूया नंतर? नंतर ना कधी? तुम्हाला हवं तेव्हा. तसंच ठरलंय ना? आणि तुम्ही उत्तर सांगणार आहात. हा हा, ठेवते मग. गुड नाईट. वेलकम. या डायरीचं एक अवघडच झाले. मला वाचता का येईना आणि अंजलीबाई विचारायचं काय थांबिनात. अंजलीबाई परत आल्यावर समोरासमोरच विचारूया. डायरी काय नको बाबा. अहो, थोडं खाऊन घेता का? सकाळपासून काहीच जेवलं नाही आहात. नको ग. काही खायची इच्छाच नाहीये. डोकं जड आहे. डोळ्यासमोर सारखं सकाळचं चित्र येते. माझं ऐकाल? हे गाव सोडून जाणं यातच शहाणपण आहे. इंदू, तू आज जाऊन आराम कर. मलाही थोडं शांत बसू दे. मला हलक्यात घेऊ नका सा. खोटेच तुकडा आहेत. तसं तुझे पोरगे बी तोडे होतील. लक्षात ठेव. कोण आहे?